युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारत देशाला देखील बसलेला आहे. भारतातील गॅस सिलेंडरांचे दर आता वाढलेले आहेत. घरगुती सिलेंडरचे दर 60 रुपयाने तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 115 रुपयाने वाढले. आपल्यासोबत एक गृहिणी आहेत की मॅडम, घरगुती सिलेंडरचे दर आता 60 रुपयाने वाढलेले आहेत. याचा फटका तुम्हाला आता बसणारच आहे, कारण तुम्ही एक गृहिणी आहात आणि आपल्या बजेटवर कसा याचा परिणाम आपल्या घरगुती होणार आहे, काय सांगाल तुम्ही? घरगुती सिलेंडर वाढल्यामुळे घरगुती कामावरती परिणाम होऊ शकतो आणि ते जे सांगताना असं थोडं वेगळं वाटतंय, पण त्याचे दर कमी झाले पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते. दर महिन्यात तुम्हाला साधारण किती महिन्यात सिलेंडर लागतात आणि तुमचा एका महिन्यात सिलेंडर कितीचा वापर असतो? एक सिलेंडर आम्हाला 25 ते 26 दिवस फक्त पुरतो. त्याच्यामुळे तर आम्हाला सारखं सारखं घेणं महिन्याला परवडत नाही. त्याच्यामुळे त्याचे दर कमी झाले पाहिजे आणि बुक केल्यानंतर पण सिलेंडर 8-15 दिवसांनी येतो. ते बुक केल्यानंतर ते 2-3 दिवसात तरी आले पाहिजे. नक्कीच, म्हणजे सिलेंडर बुक केल्यानंतर सुद्धा त्याला 8 ते 10 दिवस लागतात सिलेंडर लवकर यायला पाहिजे. ह्या गृहिणींचं असं म्हणणं आहे की सिलेंडरचे दर आता जरी वाढले असेल तर ते भविष्यात कमी व्हायला पाहिजेत. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहेत. सर, आजपासून हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर देणं बंद करण्यात आले युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? युद्धाचा भडका उडालेला आहे आणि त्याची जड अख्ख्या भारत देशाला बसते. पण आम्हाला जे सप्लाय करतायत एजन्सी सिलेंडरची, तर त्यांच्याकडून अधिकृत आम्हाला काही अजून माहिती मिळाली नाहीये की सिलेंडर बंद आहेत की कसं आहे. पण भविष्यात जर असं घडलं तर खूप महाभयंकर परिस्थिती देशावर होऊ शकते. पण आम्हाला महाराष्ट्र सरकारवर पूर्ण आमचा विश्वास आहे. आमच्या जिथे महाराष्ट्राविषयी सरकार जिथे गंभीर विषय येतात तिथे खंबीरपणे उभे राहतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहोत आणि आम्हाला ते जड आपल्या हॉटेल व्यावसायिकांना पोचू देणार नाही अशी आम्हाला 100% गॅरंटी. नक्कीच सर, पण तुम्हाला नेहमी किती लागतात सिलेंडर आणि जर तुटवडा झाला की आता बंद केले तर तुम्ही काय त्याचा परिणाम आहे, तुम्ही काय त्याचा उपयोग करणार, दुसरीकडे कसा तुमचा उपयोग करणार? नाही, कसं आलंय, दिवसाला आम्हाला 2 ते 3 सिलेंडर दिवसाला लागतात. महिन्याला 100 ते 125 सिलेंडर आम्हाला लागतात. पण जर सिलेंडर सप्लाय बंद झाला, आम्ही शहरामध्ये व्यवसाय करतो, आमच्याकडे काय लाकूड सामुग्री नाही की आम्ही चुलीवर जेवण बनवतो. पण याचं इथे आम्ही रत्नागिरी बस स्टँडच्या बाजूला हॉटेल व्यवसाय करतो. तर सर इथे सर्वसामान्य नागरिक इथे हॉटेलमध्ये येत असतात. पण जर सिलेंडरच मिळालं नाही तर आम्हाला हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार. म्हणजे सिलेंडर जर आमचे पूर्णपणे जर बंद केले तर आमचा हॉटेल व्यवसाय सुद्धा देखील बंद होईल, असं या सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.